कडून या इनिंगसाठी प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विजयजी गागरुंग साहेब आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक लावलेलं आहे. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच आपण रंगतदार सामना पाहणार आहोत. एक साइडला धामणी संघ तर दुसऱ्या साइडला आपण पाहणार आहोत बलदेवाडी संघ. बॅटल मोठी आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक साइडला राजदीप असेल तर दुसऱ्या साइडला क्रिश देखील असेल, ज्यांनी गोलंदाजीच्या बळावरती आतापर्यंत आपल्या संघाला या सेमीफायनल पर्यंत घेऊन आलेला आहे. पाहूया कशा पद्धतीने हाताळला जाईल गोलंदाजी. पहिला चेंडू, ओ पहिल्या चेंडूवरती राजदीप यांनी दाखवून दिलंय हम शेर है, हम शेरों के जैसे ही रहेंगे, आणि चेंडू सरळ टाकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. सध्या गाजतंय नाव आणि मैदानाच्या मध्ये सध्या राजदीपच्या बॅट मधून सुरुवात झालाय. जसं मागचा मॅच आपण पाहिलं तर अल्पेजी राजदीपने केलेला खेळ होतात. शेवटपर्यंत थांबणं सर्वाधिक महत्वाचं ते होतं. एका गोष्टीवरती चर्चा होणार आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखीन एक बॉल चाललाय सरळ मैदानाच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. क्रेज आहे. काय या खेळाडूची चर्चा होते अल्पेशजी सातत्याने दाखवून देत आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार. हो नक्कीच नक्कीच चर्चा होणार मंडणगड तालुक्याचा. आपण पाहतोय कुणबी चषक 2026, कारण फायनलला जाण्याचा प्रयत्न होता. पाहूया मिस्टॉक एलिव्हेशन कमी पाहायला भेटले. 3 खेळाडू चाललेत, 1 बॉल चाललाय, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. काय कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये सध्या केली जात आहेत. लगातार अगदी पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार पाठीमागच्या 3 बॉलवरती आल्यात. सध्या गोलंदाजावरती अटॅक केलं, क्रिश वरती हल्ला बोल केलाय राजदीप भोवड यांनी. यावेळी लेन थोडी मिस केलाय, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न साधण्यात आला होता, परंतु यष्टांवरती चेंडू नाही लागलात. लेग बायच्या माध्यमातून धाव येत आहेत. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 17 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे आतापर्यंत 4 बॉल मध्ये. नक्कीच 4 चेंडूचा खेळ झाला, परंतु पहा कुठेतरी वाघाने डरकाळी फोडल्यासारखं वाटतंय सर. नक्कीच काय फलंदाजी या 2 मॅच मध्ये थोडी फलंदाजी कमी पाहायला भेटली, परंतु सेमीफायनल आणि क्वार्टर फायनल मध्ये जी फलंदाजी पाहिजे होती ती साजेशी फलंदाजी आपल्याकडे पाहायला भेटते. त्याचं कारण तुम्ही मैदानाच्या मध्ये कसे खेळता. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडॉफचा खेळाडू आलाय, थोडा पाठीमागे आलाय, त्यानं सोडलाय झेल. अशा अगदी सेमीफायनलच्या मॅचेस मध्ये झेल सोडणं हे परवडणार नाहीये. म्हणजे काल तुम्ही चुकी केलीत, आज सकाळी तुम्ही चुकी केली, दुपारी केली, पण आता संध्याकाळी ती तुम्हाला करून चालणार नाहीत, कारण महत्वाची मॅच आहेत. अनेक जणांच्या नजरा ह्या सध्या तुमच्या या मॅच वरतीच आहेत. धावसंख्या 18. नक्कीच आपण पाहतोय एक साइडला लेग साइडला फलंदाजी होते, एक साइडला ऑफ साइडला फलंदाजी होतं. गोलंदाजाने गोलंदाजी कुठे करावं, कुठेतरी अडचणीत क्रिश आपल्याला पाहायला भेटतायत. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारले, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. असं हे सॉन्ग वाजल्यानंतर मैदानाच्या मध्ये ती एक वेगळी ऊर्जा सध्या बलदेवाडीच्या टीम मध्ये जागृत होत आहेत. आणि या षटकारांना धावफलकावरती धावा आपण पाहिला ना तर जाऊन पोहोचलाय 24. बलदेवाडीनं सुरुवात खूप चांगली केल्यात. जसं मागे एक मॅच रंगली होती बलदेवाडी आणि उंबरशेत मध्ये. पहिल्या षटकामध्ये उंबरशेच्या संघानं 20 धावा घेतल्या होत्या, त्याच्यानंतर धावा नाही आल्या. त्याचं कारण होतं साईराज नावाचा खेळाडू बाद झाला होता. तुम्ही जबाबदारी मैदानाच्या मध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. नो डाऊट साईराज एक चांगला खेळाडू आहे, पण तो अटॅकिंग मोड मध्ये जास्त खेळतो. कदापि जबाबदारी, आणि त्या मॅच मध्ये जबाबदारी स्वीकारली होती ती खास करून राजदीपनं. राजदीप शेवटपर्यंत खेळला म्हणून हा संघ राजदीपचा इथपर्यंत पोहोचलाय. ही महत्वाची गोष्ट आहे.
हो नक्कीच कोणावर अटॅक करावं हे राजदीपला नक्कीच माहिती होतं आणि त्यामुळे राजदीपने संयमी खेळी खेळताना आपल्याला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पाहायला भेटलं आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावा असताना 2 षटकार देखील येताना पाहायला भेटलं. परंतु हा पहा चांगला फ्लिक पाहू शकता आपण. स्ट्राईक रोटेट केली जाते सर, स्ट्राईक रोटेट वारंवार केली जाते. क्रिकेटचा खेळ असाच खेळला ना, तुम्ही मैदानाच्या मध्ये कसे खेळता, कारण एखादा खेळाडू तुमचा जर तुम्हाला मैदानाच्या मध्ये साथ देत असेल ना, तर त्याला सिंगल घेऊन दुसऱ्या बाजूनं जाऊन थांबणं कधीतरी योग्य पण असतं. तिथून खेळही पाहायचा असतो. सध्या राजदीप स्ट्राईक एंडला 25 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. 1 धाव मिळेल, 1 धावेनिशी समाधान मानावं लागेल. फेकी देखील तेवढीच चांगली बनावी लागेल. स्क्वेअर लेगला फिल्डिंग करण्यात आला. धावा फलकावरती 26. बलदेवाडी वर्सेस धामणी. भरपूर मेहनत घेतल्यात, कारण जसं 17 जरी आपण पाहिलं ना, या संपूर्ण 17 मधून तुम्ही मोठा प्रवास करून आलात, हेही खूप महत्वाचं आहे. आणि तो प्रवास करताना तुमची टॉप 3 मधली ती लढत आता तुम्हाला टॉप 2 मध्ये घेऊन जाणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष असणार आहेत. 26 धावा फलकावरती. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने पायावरती हाताळलाय, बॉलला पाठवलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. एका बाजूला पाहून, राजदीपला पाहून दुसऱ्यानं रंग बदललाय मैदानाच्या मध्ये. आदित्यने रंग बदललाय, तोही रंगामध्ये सध्या बेधुंद झालाय. त्याच्या बॅटमधून षटकार. हो नक्कीच आपण याची देखील फलंदाजी पाहिलेली आहे. चांगली फलंदाजी आपण क्वार्टर फायनल मध्ये देखील पाहिली आहे. सेमीफायनल मध्ये देखील राजदीप षटकार लावू शकतो, तर मी का नाही, हम भी किसी से कम नाही, हे करून दाखवले. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. बॉलचा विचार केला ना, तर 10 बॉल मध्ये 6 बॉल हे बाउंड्री लाईनच्या पारच गेल्यात. बाउंड्री लाईनच्या पार त्याच्यामधले 5 षटकार आल्यात, 1 चौकार आल्यात. अल्पेजी 10 बॉल, जवळपास 10 बॉल मध्ये 6 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्याच्यामध्ये 5 षटकार, 1 चौकार, 3 सिंगल आणि 1 लेग बाईज. म्हणजे प्रत्येक बॉल वरती रन कशी येईल याच्यासाठी बलदेवाडी प्रयत्न करतायत. हो नक्कीच दोन्ही साईडून अटॅक केला जातोय. आता दोन्ही साईडून अटॅक केला जातोय. पहा राजदीपने पहिल्या षटकामध्ये 3 षटकार मारले. आता आपण आदित्यला पाहतोय ज्यांनी या षटकामध्ये 2 षटकार मारले. म्हणजे अटॅकिंग, आपल्याला अटॅकच करायचंय, आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची आहे. तो प्रयत्न चालू आहे खेळपट्टीवरती. पाहूया पुढचा चेंडू कशा रीत्या आता पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू, परंतु पहा नशिबाची साथ नाहीये सर, नशिबाची साथ नाहीये. दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते, हे सातत्यानं आपण ऐकलंय. आता इथे दबाव आहे, प्रत्येकावरती आहेत, क्षेत्ररक्षकावरती आहे, बॅट्समॅन वरती आहेत, मैदानाच्या मध्ये खेळाडूंवरती आहेत, दोन्ही टीम वरती आहेत. परंतु या दबावामधून कोण पुढे येणार. 39 धावफलकावरती. लाईन थोडी खराब आहे, पंच म्हणतात पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. धावफलकावरती धावा 40. अगदी टाळ्यांचा गजर जर पाहिला ना, तर बलदेवाडीचे समर्थक ते सांगतायत, राजदीप भावा आज जे काही करायचं आहे ते आज तुला मैदानावरती आजच करून दाखवायचं आहे, कारण कुणबी चषक आपल्याला गाजवायचं आहे. हो नक्कीच पहिली इनिंगची आठवण करून देणारी ही इनिंग आपल्याला राजदीपची पाहायला भेटली. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं, पहिल्या मॅच मध्ये देखील याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेली. तीच फलंदाजी या इनिंग मध्ये देखील पाहायला भेटते. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू आपल्याला पाहिला, तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटतोय. सर राजदीपच्या पहिल्या मॅच मध्ये देखील 50 आली होती, तेव्हा देखील याच पद्धतीची खेळी त्याच्याकडून आपल्याला पाहायला भेटलेली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं क्रिश यांचं षटक, महागडं षटक म्हणावं लागेल, ज्या षटकामध्ये आल्या 24 धावा. त्याच्यानंतर तेजस यांचं षटक पाहिलं तर त्याच्यामध्ये आल्या 17 धावा. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय विकास यांना. पाहूया या षटकामध्ये किती धावा येतात. नक्कीच धावा बघण्यायोग्य असेल, कारण की 2 मातंबर खेळाडू आपल्याला पाहायला भेटत. एक साईडला राजदीप चांगला फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या साईडला अटॅकिंग करतोय आदित्य. यस, सध्या राजदीप स्ट्राईक एंडला.
पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, पहिला बॉल बॅटच्या रडारमध्ये नाही आला. मैदानाच्या मध्ये विकास, अगदी त्यालाही कामगिरी झकास करायची या मॅच मध्ये. 2.1 बॉलचा खेळ संपला. 41 धावा धावफलकावरती आहेत. सर्व काही दारोमदार सध्या राजदीप वरती आहेत. 8 बॉल मध्ये 24 धावा, 300च्या स्ट्राईक रेटनं तो सध्या मैदानावरती बॅटिंग करतोय. चेंडू सरळ निघून गेलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवतो हे त्यानं मैदानावरती दाखवून दिलंय. काल त्यानं या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. आज फायनलच्या जवळपास पुढचा तो ट्रेलर मैदानाच्या मध्ये सध्या पेश करतोय की काय असं चित्र दिसत आहेत. बलदेवाडी संघाची धावसंख्या धावफलकावरती 45. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. लोअर फुल टच बॉल, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, मिळेल धावा 6, आलाय षटकार. लोअर फुल टच बॉलला आपल्याला षटकार येताना पाहायला भेटला, परंतु 13वा चेंडू आपण पाहिला जो निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटला. त्याच्यानंतर प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा राजदीप यांच्या बॅटीतून आलाय षटकार. आलोय आणि हो, मंडणगडचे अगदी कुणबी चषक मला मैदानावरती गाजवायचे आहेत, हेच ध्येय तो मनाशी ठेवून आलाय. याचा बॉल सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा 58 झाल्यात आणि या मॅच मध्ये देखील राजदीप 11 बॉल मध्ये 40 वरती पोहोचलाय. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. अर्धशतकासाठी त्याला 10 धावा बनवायच्या आहेत. काय तो पराक्रम करेल का, काय तो विक्रम करेल का, चर्चा त्याही गोष्टीची होत आहेत. सध्या मैदानाच्या मध्ये रंगलेला सामना बलदेवाडी वर्सेस धामणी. परंतु धामणी तुम्हालाही न मात्र मैदानाच्या मध्ये कामगिरी चांगली करायची आहे. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहेत. धावा झाल्यात 58. नक्कीच शेवटचा चेंडू असेल, कुठेतरी नशिबाची साथ असेल तर एखाद नो आला तर नक्कीच अर्धशतकची इनिंग होईल. परंतु संघासाठी खेळलाय हा पट्टा, संघासाठी खेळला आणि चांगलाच केलाय. पुन्हा एकदा हा चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. चला, सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. आपल्या मंचावरती आदरणीय व्यक्तिमत्व प्रमोदजी सावणेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि प्रमोदजी सावणेकर साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. मी प्रमोद सावणेकर साहेब आपणास विनंती करतो आपण यावं. आदरणीय शिगवण साहेब आपणास विनंती असेल. मंडळाचे अध्यक्ष मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक आणि कुणबी चषकाचा थरार सध्या मान्यवरांचा हा स्वागत सन्मान. आदरणीय प्रमोद सावणेकर साहेबांचा सन्मान होतोय. आज प्रत्येकाने या ठिकाणी भेट दिल्यात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय व्यक्तिमत्व कृष्णा गागरुम साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी कृष्णा गागरुम साहेब यांना विनंती करतोय, साहेब आपणही यावं, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. कृष्णा घागरुम साहेबांचा सन्मान होणार आहे. एक सातत्यानं शिवसैनिक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी होतोय. कृष्णा घागरुम साहेब यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळतं. साहेब धन्यवाद, आपल्या मनापासून आभार आहेत. आपण मोलाचा वेळ या ठिकाणी दिलात. त्यानंतर
महिला अध्यक्ष सो रेश्मा डेरे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी सो रेश्मा डेरे मॅडम यांना विनंती करते त्यांच्या जोडीला सो पुष्पा राठोड बेर्डे मुख्य मार्गदर्शिका, सो संचिता घाणेकर सचिव, सो राजेश्री घागरुम खजिनदार, सो प्रिया माली उप खजिनदार, सो मेघना मोरे हिशोब तपासनीस, सो संचिता कारतोडे सल्लागार या सर्वांना विनंती आहे सर्वांनी लवकर या. सो रेश्मा डेरे अध्यक्ष, सो पुष्पा राठोड बेर्डे मुख्य मार्गदर्शिका, सो संचिता घाणेकर सचिव, सो राजेश्री घागरुम खजिनदार, सो प्रिया माली उप खजिनदार, सो मेघना मोरे हिशोब तपासनीस आणि सो संचिता कारटोडे सल्लागार या सर्वांचा एकत्रितपणे सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाकी इतर जे सर्व आपल्या अध्यक्ष सो रेश्मा डेरे मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम आहेत, सर्वांचा एकत्रितपणे सन्मान होतोय. अध्यक्ष शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. चला धन्यवाद, सर्वांचा मनापासून आभार आहेत. आपण मोळाचा वेळ संपूर्ण स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एका बाजूने अल्पेजी जोशी जॉन्टिदा आणि त्यांच्या जोडीनं तुकाराम मांगेला सर जॉईन असणार आहेत. नक्कीच सामना चालू होतोय. एक साइडला आपण पाहतोय बलदेवाडी संघ ज्याने फलंदाजी करत आतापर्यंत 64 धावा केल्यात आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं आहे ते 65 भलं मोठं आव्हान आपल्याला पाहायला भेटतोय. परंतु थांबणी हा संघ देखील काही कमी नाहीये. पाहूया कुठपर्यंत पोहोचतोय. पहिला चेंडू राजदीप यांचा पहिल्या चेंडूवरती दाखवून दिले दम खम हम नहीं किसी से काम. डीजे चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. योग्य विश्लेषण केलं. हम भी किसी से कम नहीं भाई. देखे जरा किसमें कितना है दम. खिलाडी लगा रहे अपना दम कम. बॉन्ड लाईन जवळ चेंडू चाललाय. दोन धावा चेंडूवरती करूया पूर्ण केल्या जातात. कोणाला वाटलं धावा जास्त आहेत रन जास्त आहेत धावांचा पाठलाग करायचा तो 65 बरोबर ना 65 धावांचा पाठलाग करायचा. पण दोन्ही फलंदाज सांगतात बाबा जिथे कमी तिथे आम्ही, जिथे कमी तिथे आम्ही आणि जिथे आम्ही तिथे विजयाची हमी ते सांगणार आहेत. सुरुवात चांगली झाली. अल्पेजी तुम्ही या नक्कीच पुन्हा एकदा आपण चर्चा करूया कारण हा ब्लॉकबस्टर असू शकतो. एखादा चित्रपट असायचा ना पहिला डिश्यूम मला एक फायटिंग पाहिले, आता ही दुसरी फायटिंग आहे. डिश्यूम दुसऱ्या बाजूला देखील होणार. नक्की होणार. पहिल्या चेंडूवरती षटकाराला त्या पद्धतीने दाखवून दिले की आम्ही कमी नाही समजणार. आम्ही देखील या सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार. धामणीचा संघ चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर फिरवलाय परंतु क्षेत्ररक्षक सज्ज ठेवलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील लावलं गेलंय सर. त्याच पद्धतीने लागले जवळपास 22च्या सरासरी धावांचा पाठलाग करायचा आहे. पण हिंमत दाखवायची कारण ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत, नाही तर किंमत येणार नाहीये. बाबा हिंमत दाखवायची आहे. हिंमत दाखवली तर येणार. या मॅच येणार हातामध्ये. हिंमत दाखवा. पुन्हा एकदा कोलवड्यात चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला पण त्यामध्ये सक्सेस होत नाहीयेत. आणि सर्वात जास्त मोठी हिंमत कोणती माहितीये का अल्पेजी? सर्वात जास्त मोठी हिंमत म्हणजे आपल्या हाताची बोटाची नख कापून जो स्टीलचा डबा उघडण्याची हिंमत दाखवतो ना तो सर्वात मोठी हिंमत. नक्कीच सर, नक्कीच त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील आपल्याला इकडे पाहायला भेटते राजदीप कडून. प्रत्येक वेळेला आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवरती आपण खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटलाय आणि षटक संपलेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 वरती. मजा आले मॅचला मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनने केलेला प्रयत्न, त्याला मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाची लावलेली साथ. भाई मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. तसा एकमेकांचा सूर जुळलाय आणि जेव्हा सूर जुळतात त्यावेळेलाच कधी मजा येते.
हो नक्कीच नक्कीच त्याच पद्धतीने इकडे सूर जुळलाय दोन संघांमध्ये आपला दोन मातंबर संघांमध्ये आपण सामना पाहतोय धामणीय विरुद्ध बलदेवाडी धामणीयाने सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकात 11 आलेले आहेत आता तुम्हाला गरज असेल प्रत्येक षटकामध्ये 22 ते 25 धावांची सर प्रत्येक बॉलवरती षटकार पाहिजे त्यावेळेला आम्ही विनंती करू भिकू शेठ रटाडे आणि त्यांच्या जोडीनं महेंद्र शेठ रटाडे आपल्याला विनंती आपण मुख्य अतिथी कक्ष आहे त्यामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचंय मॅच अगदी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आहे त्याच्यामुळे दबाव स्वाभाविक आहे पण जो हा गोलंदाज आहे ना किशोर हा लाईमलाईटच्या बाहेरचा आहे याच्यावरती लाईमलाईट नसते जास्त करून राजदीपवरती लाईमलाईट असते पण हा लाईमलाईटच्या बाहेरचा आहे तो आता लाईमलाईट मध्ये आलाय हो नक्कीच नक्कीच इकडे प्रयत्न चालू आहे प्रयत्न धामणी संघाचा देखील झाला पंचांनी हात समांतर केलेत वाईटचा इशारा इकडे आला एक अतिरिक्त धाव पाहायला भेटते कुठेतरी अतिरिक्त धाव पुढे जाऊन अडचणीत आणतील असं वाटतंय बघा अडचणीचा संघ आहे पण अडचणीपासून लांब नाही जायचं अडचणीपासून लांब जायचं म्हणजे मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे अडचणींना मार्ग काढायचा असतो इथे मार्ग शोधायचा आहे मार्ग शोधायचा चेंडू वर गेलाय फिल्डर आला चेंडूच्या खाली त्याला टिपला असेल किशोर यांचा उल्लेख केला होता लाईमलाईट मधनं हा हायलाइट मध्ये आलाय जास्त हायलाइट पण बलदेवाडी जितक्या टाळ्या तुम्ही राजदीपच्या बॅटिंगला वाजवल्या ना तितक्या किशोरच्या बॉलिंगला पण वाजवा खरं हाच तो बॉलर आहे ज्याने मागचा सामना देखील तुम्हाला जिंकून दिलाय हाच तो बॉलर आहे म्हणून म्हटलं किशोर यांचा उल्लेख त्याकरता केला हा लाईमलाईटच्या बाहेर होता पण या स्पर्धेमध्ये आता हायलाइट झालाय किशोर हो नक्कीच नक्कीच सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय आणि सामना रंगीतदार होणार होता परंतु ब्रेक थ्रू कोणी काढून दिलाय तर विकास यांनी नक्कीच याची चर्चा झाली पाहिजे चर्चा होणं गरजेचं आहे कारण कुठेतरी जास्त चर्चा झाली असं मला वाटतंय सर बिल्कुल ज्यादा अगर चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा चर्चा त्याकरता कम खर्चा भरपूर चर्चा असं करायचंय हो नक्कीच नक्कीच परंतु प्रयत्न नक्कीच असेल कारण ब्रेक थ्रू मिळवणारा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय किंवा विकास याने ब्रेक थ्रू करून दिलाय पाहूया पुढचा चेंडू कशारित्या हाताळला जाईल कारण सेमीफायनलचा सामना पाहतोय शॉर्ट ऑफ लाईन चेंडू परंतु थोडीशी लाईन खेचून हलक्या स्वरूपाचा चेंडू सर पाहायला भेटला आपल्याला अगदी लेगस्टम्पच्या वरनं फुंकर घालून जाणारा त्याला अगदी हाय हॅलो करून जातोय फुंकर घालून हा चेंडू पार झालाय आता मॅच अगदी वेध लागले फायनलच्या प्रवेशद्वारावरती बलदेवाडी पोहोचलाय हो नक्कीच नक्कीच प्रयत्न असेल परंतु पाहूया अजून देखील सामना काही संपलेला नाहीये काही होऊ शकतो काही घडू शकतो आपण या मैदानाला ऐतिहासिक मैदान बोलतो इथे काही घडू शकतो सर पण आता किशोर काय सांगते माहिती का जे काय घडणार ते आमच्या बाजूनच घडणार इथे पण जे होणार ते आमच्याच बाजूनं घडणार हो नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटता वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू आपल्याला इकडे थोडीशी मिसफिल्डिंग इकडे पाहायला भेटली फंबल झाले तिकडे 2 धावा इकडे पूर्ण करताना खेळाडू आपल्याला पाहिलं या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 17 या आकड्यावरती सर 17 धावा दाखल करते अजून जर पाहिला तर जवळपास 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि चेंडूचा खेळ राहिलाय तो 7 म्हणजे आता तुम्ही विचार करा कॅल्क्युलेशन करा काही मोबाईल मधले कॅल्क्युलेटर काढले काही आकडेमोड चालू केलेले आहेत 6 बॉलचा खेळ आहे 6 मध्ये 48 करायचे आहेत आता हे गणेश सुटेल न सुटेल फलंदाजी राहिले ती मान सन्मानासाठी राहिले वा 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 बँड बाजा भारत ही भारत घेऊन जाणार या ट्रॉफीला घेऊन जाणार हो नक्कीच वर्ल्ड कपच्या दिशेने आपण चाललोय सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय हो चांगलीच गोलंदाजी देखील आपल्याला बलदेवाडीकडून पाहायला भेटते आता फक्त तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला तुमचं स्कोर कार्ड वाढवणं गरजेचं आहे इकडून कुठेतरी आपल्याला
धामणी संघ बॅकफुटला येताना पाहायला भेटतोय. आता तुम्ही किती स्कोर कमी करून हाराल याचा प्रयत्न असेल. नक्कीच तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा चांगला वेगवान चेंडू पाहायला भेटतोय. सर या संघाने प्रयत्न भरपूर केलेत, प्रयत्नांना यश मिळत नाहीये सर. नाही पण काय झालं माहितीये का, परतीचे दोर आहेत ना पहिल्या इनिंग मध्येच कापून टाकले होते. ज्या आधी 64 धावा झाल्या ना, 64 सहजासहजी नाही झाल्यात. 6 आणि 4 बघा किती मारल्यात, म्हणून ते 64 झाल्यात. त्या 64 तेव्हा झाल्यात, ते परतीचे दोर पहिल्या इनिंग मध्येच कापून टाकले होते. ओ नक्कीच त्यांच्या 3 ओव्हरमध्ये एक 13वा चेंडू आणि एक 15वा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला भेटला. परंतु आपण पाहतोय धामणी संघाकडून बरेच चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला भेटले. 13वा चेंडू पहिला निर्धाव आला होता, त्यानंतर त्याच ओव्हरला 15वा चेंडू निर्धाव आला होता सर. आणि बघा कुणबी चषकाचा इतिहास आहे, लागोपाठ दोन ट्रॉफीज कोणी जिंकल्यात नाही जिंकल्यात. आता गेल्या वर्षीचा चॅम्पियन कोण होता प्रत्येकाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा ते चॅम्पियनशिपच्या जवळ चालल्यात अगदी. आणि एक बघा, ज्यावेळेला T20 वर्ल्ड कप आला होता ना, त्यावेळेला एक टॅगलाईन आली होती. आपण या चेंडू नंतर येऊया. अल्पेश अजून एक विकेट, एक गाणं घेऊया आणि पुन्हा येऊ द्या. या थोडासा इतिहास झाला म्हणजे या मैदानावरती हा तिसरा कुणबी चषकाचा आहे. याच्या अगोदर एक पहिला झाला होता, चिंचाळीने जिंकला होता. दुसरा बलदे वाडीने जिंकला होता. आता तिसरा आहे. म्हणजे लागोपाठ दोघं कोणी नाही जिंकलं. पण T20चा वर्ल्ड कप आला ना, तेव्हा टॅगलाईन आली होती, हिस्ट्री रिपीट करेंगे और हिस्ट्री को डिफीट करेंगे. या मजा येणार या मॅचला, ज्यावेळेला फायनलचा मॅच सुरू होणार आहे. हो नक्कीच हिस्ट्री होणार नक्कीच. परंतु तेवढीच चांगली फलंदाजी देखील पुन्हा एकदा राजदीपला करावी लागणार. फायनल मध्ये देखील चांगला संघ आहे सर, किल्ले वाडी चांगला संघ आहे. आपण त्याची फलंदाजी कालच्या दिवसापासून पाहत आलेलो आहे सर. म्हणून म्हणा हिस्ट्री कोण रचणार माहिती का, ज्याची बॅटिंग आणि बॉलिंगची केमिस्ट्री भरपूर होणार. ज्याची केमिस्ट्री परफेक्ट येणार ना, तोच हिस्ट्री इथे रचणार. कारण तितकी संधी किल्ला खालची वाडीला देखील आहे. कारण या आपण कुणबी चषकाचा इतिहास आहे की नवा विजेता नेहमीच येतो. संधी त्यांना पण आहे. हो नक्कीच संधी त्यांना आहे. परंतु इकडे रिपीट करायचंय आणि एक साइडला नवीन चॅम्पियन बनायचंय. पाहूया नक्कीच फायनलच्या दिशेने नक्कीच माहिती पडेल. एज लागलेला आहे, चेंडू चाललाय सीमा लगत. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार. नाही गेला नाही, त्यांनी थांबवलंय. त्यांनी काय सांगितले, आम्ही 64 धावा केल्या, आम्ही विजयाच्या जवळ आहेत, पण आम्हाला साधा सुद्धा विजय नको, मोठ्या धावानं मोठ्या फरकानं विजय पाहिजे, म्हणून या धावा रोखल्यात. नक्कीच भूक संपलेली नाहीये, आम्हाला अजून पाहिजे आणि संघ ठरतोय विजय. वेळ कमी आपल्याकडे, त्याच्यामुळे विनंती असेल कॅमेरामॅन, आपण बरोबर काही मान्यवर आहेत या स्पर्धेसाठी ज्यांचं आर्थिक सहकार्य आपल्याला मोलाचं लाभलंय, मोलाचं सहकार्य असलेले आदरणीय महेंद्र काप साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेत. मी महेंद्र काप साहेबांना विनंती करतो, साहेब आपण यावं.